आज बघा दुपारचा टाईम आहे. दुपारचा टाईम असल्यानंतर थोडंसं सकाळपासून काम होतं. काम केल्यानंतर जेवण केलं आणि जेवण झाल्यानंतर थोडंसं मोबाईल बघावं म्हणून त्या ठिकाणी बडे मुद्दा हा कार्यक्रम समोर आला. आणि हा बडे मुद्दा कार्यक्रम पाहत असताना जैन मुनीची भूमिका या ठिकाणी बघण्यात आली. आणि जैन मुनीच्या भूमिकेचं या ठिकाणी काही लोकांनी समर्थन केलं तर काही लोकांनी त्याचा जाहीर निषेध केला. आणि ती चर्चा चालू असताना त्यामध्ये BJPचे प्रवक्ते, भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते, खरं पाहायला गेलं तर जे लोक सत्तेमध्ये असतात ना, त्यांच्याकडून आपल्याला खूप मोठ्या अपेक्षा असतात. आज आम्ही शेतकरी सतत त्यांच्याविषयी त्यांच्या विरोधात बोलताना दिसतोय. आम्हाला हे मिळालं पाहिजे, आम्हाला ते मिळालं पाहिजे आणि ते देण्याचा प्रयत्न करतात. आमचं मागायचं काम आहे, आम्ही मागणार आहेत त्यांना. पण या ठिकाणी एक प्रवक्ता, मला वाटतंय त्यांचं नाव अजित चव्हाण हे नाव त्यांचं होतं. त्यांनी त्या ठिकाणी जैन मुनीची भूमिका त्या ठिकाणी स्पष्ट करत असताना त्यांनी त्याचा जाहीर निषेध केला. आणि या ठिकाणी त्यांनी आपल्याला जैन लोकांची मतं मिळतील का नाही मिळतील या गोष्टीकडे नाही पाहिलं. त्यांनी पाहिलं की लोकांना होणारा त्रास. त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं स्पष्टपणे की जर वैज्ञानिकदृष्ट्या आणि जर डॉक्टर लोक म्हणत असतील ना हे चुकीचं आहे, तर हे चुकीचंच आहे. या ठिकाणी आम्हाला भविष्यामध्ये त्यांनी मतं नाही केली तरी चालतील, पण आम्ही लोकांच्या जीविताशी खेळणार नाही आहेत. जर त्या ठिकाणी त्या कबुतरांचा एवढाच पुळका असेल ना, तर त्यांनी स्वतःच्या घरामध्ये ती कबूतर पाळावेत किंवा ते त्यांच्यासाठी शहराच्या बाहेर कुठंतरी त्यांनी त्याची व्यवस्था करावी. पण जर हे खरंच चुकीचं असेल ना, तर याचं समर्थन न करणारे आज त्या ठिकाणी अजित चव्हाण सर, ज्यावेळेस मी तुमची भूमिका ऐकली ना, त्यावेळेस सर मला अतिशय अभिमान वाटला की कारण की जर वेळेस आम्ही सत्तेमध्ये असणाऱ्या लोकांना सारखं आम्ही टोचून बोलत असतो बघा, कारण की आम्ही शेतकरी, आम्हाला भरपूर अपेक्षा आहेत तुमच्याकडून. पण मी तुमचं मत मांडत असताना त्या ठिकाणी कुठल्याही मताचा विचार केला नाही किंवा एखाद्या जाती धर्माचा विचार केला नाही. आज तुम्ही तुमचं मत मांडत असताना संपूर्ण मानव जातीचा विचार केला. आज सर खरोखरच मला तुमचा अभिमान वाटतो.